भाजपा नेता चंद्रकांत खैरे ने कहा कि भाजपा के पास अब मूल ठाकरे के बिना जाने का कोई विकल्प नहीं है। उन्होंने शिंदे गुट में शामिल हुए नेताओं को गद्दार बताते हुए कहा कि पैसे की लालसा में उन्होंने पार्टी बदल दी। खैरे ने राज ठाकरे और देवेंद्र फडणवीस की मुलाकात पर भी टिप्पणी करते हुए कहा कि भाजपा ने ठाकरे परिवार को विभाजित कर अपनी रणनीति बनाई, लेकिन अब ये उनके लिए उल्टा पड़ सकता है। काहीच पडत नाही। जे गेले ते स्वार्थी लोक गेले, पैशासाठी गेले। ज्या शिवसेना प्रमुखांनी या शहरामध्ये ह्या सगळ्या छोटे छोटे पोरांना मी मोठे केलं आणि ते कोणी नगरसेवक झाले, कोणी महापौर झाले, कोणी कोणत्या पदावर गेले, त्या लोकांनी त्या ठिकाणी आता विसरले उद्धव साहेबांना आणि गद्दारी केली। ती गद्दारी ही योग्य नाहीये आणि या संभाजीनगर शहरामध्ये जे काही गद्दारी करण्याच्या नंतर ते लोक कधीच यशस्वी होत नाही। ही आजकालची म्हणजे ती मागच्या वेळेची ती एक अनुभव आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल काही होणार नाही। सर्व त्याच ठिकाणी आहेत, कोणी जाणार नाही। आम्ही सर्व त्या ठिकाणी माननीय उद्धव साहेबांच्या पाठीमागे आहोत। उद्धव साहेबांना एकदम जबरदस्त सपोर्ट आहे आणि म्हणून मी या ठिकाणी जे गेले असतील त्यांचे पुढे काय हाल होतील तुमच्याच टीव्ही मध्ये मी पाहिलं। आज सकाळी सुद्धा सन्माननीय शिंदे साहेबांना बाजूला केलं, बरं का, शिंदे साहेबांना बाजूला केलं आणि बाजूला करून त्या ठिकाणी त्यांचं म्हणजे आज मंत्रिमंडळाच्या याच्यामध्ये सुद्धा गडबडच होती। त्याचप्रमाणे बाकीच्या तुम्हाला सांगतो की तिथे अनेक ठिकाणी पालकमंत्र्यांचं भांडणं चालू आहे। आता म्हणजे ओरिजिनल ठाकरेंशिवाय पर्यायच नाही तुम्हाला सांगतो आणि त्यांना ते आता मी म्हणणार नाही ते, कारण तो उद्धव साहेबांचा अधिकार आहे, मी काय बोलणार नाही, परंतु ते ह्या ठाकरेंकडे नेते त्या ठाकरेंकडे या ठाकरे जातात। म्हणजे त्यांना तसं पाहिलं तर ठाकरे परिवारानेच संपूर्णपणे शिवसेना मोठी करून या सगळ्या लोकांना असं बोट पकडून, बाळासाहेबांचं बोट पकडून ते मोठे झाले।